नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व थाटात पार पडला। नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद कार्यालयाला पुष्पमालांनी सजवण्यात आले होते। तुतारी, ढोल, ताशा, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पांची उधळण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। उपनगराध्यक्षपदी विठ्ठल सपकाळ यांची निवड। नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानंतर उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विठ्ठल म्हातारजी सपकाळ यांची निवड झाली। उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ आणि भाजपचे कमलेश कटारिया या दोघांचे अर्ज आले होते। भाजपचे कमलेश कटारिया यांच्या बाजूने केवळ तिघांनी मतदान केले, तर शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ यांना 26 जणांनी हात उंच करून मतदान केले। त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी विठ्ठल सपकाळ यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली। नंदकिशोर सहारे, सागर जाधव, शेख बाबर यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती। या सभेत स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती बाबत देखील प्रतिक्रिया पार पडली। या शिवसेनेचे गट नेते सुधाकर पाटील यांनी दिलेल्या नामनिर्देशानुसार नंदकिशोर विठ्ठलराव सहारे, सागर दामोदर जाधव आणि शेख बाबर शेख गुलाब बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आवश्यक विकास कामे करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर। पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शहरातील अति महत्त्वाची रस्त्याची कामं, भूमिगत गटार योजना पूर्णत्वास नेणे, आवश्यक तिथं पाणी पुरवठा, नवीन विस्तारित झालेल्या लोकवस्तीमध्ये पायाभूत सुविधांची कामं करणं, स्वच्छता अभियान, रस्त्याची दुरुस्ती, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणा, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा तसेच नागरी मूलभूत सोयी सुविधांबाबत 100 दिवसाचा कृती आराखडा जाहीर केला। आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना सोबत घेऊन शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिला सक्षमीकरण आणि नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या शाळा चालवल्या जातात त्या शाळेमध्ये शैक्षणिक दर्जा वाढवणे, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा, शिक्षण तसेच पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व त्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा भासणार नाही याची दक्षता घेणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं अब्दुल समीर म्हणाले। आदी पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यावेळी उपस्थित होते। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख। ओके सर, ओके। आज या ठिकाणी अतिशय शुभ दिवस आज या ठिकाणी आहे। नगर परिषद सिल्लोडचा या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा पदभार आज मी या ठिकाणी स्वीकारला आणि पदभार स्वीकारत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहे याचं मला भान आहे। त्या निमित्ताने आजच्या या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या आणि एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 100 दिवसामध्ये शहरामधले मूलभूत पायाभूत सुविधा जे महत्त्वाचे आहेत ते 100 दिवसामध्ये पूर्ण करण्यात येतील असा मी या ठिकाणी आराखडा सादर करतोय। आणि पहिल्या बैठकीमध्ये विकास कामाच्या बाबतीत पहिली बैठक येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यामध्ये मी या ठिकाणी बोलवणार आहे आणि त्या बैठकीमध्ये प्राधान्याने 14 वार्डामध्ये, सिल्लोड शहरामध्ये 14 वार्ड आहे, 14 प्रभाग आहे। या 14 प्रभागामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, जे महत्त्वाचे रस्ते आहेत, ड्रेनेजचे कामं असतील, त्यासोबत लाईटचे कामं असतील, त्यासोबत घरकुलाचे कामं असतील, सर्व समाज घटकाचे महत्त्वाचे सर्व काम या 100 दिवसामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच ते काम या 100 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू। आणि हे पूर्ण करत असताना आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आजच्या या मीटिंगमध्ये आम्हाला या ठिकाणी विश्वास दिला की नगर परिषद सिल्लोडला, शहराला जो काही निधी लागल ते निधी कुठेही कमी पडणार नाही। आम्हाला जे निधी लागणार आहे तो निधी आमदार अब्दुल सत्तार साहेब, एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून सिल्लोड नगर परिषदेत त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा समीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि नक्कीच शिवसेनेचे 29 पैकी 29 नगरसेवक या ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये निवडून आलेले सर्व सन्माननीय नगरसेवक पूर्ण ताकदीने लोकांनी ज्या विश्वासाने आमच्या नगरसेवकांना निवडून दिलं, मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं, त्या विश्वासावर आम्ही त्या ठिकाणी खरे उतरणार आहोत। आम्ही त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि मी पुन्हा एकदा
सिल्लोडकरांचा, सिल्लोडच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप मोठ्या मताधिक्याने, महाराष्ट्रातून 1 नंबरच्या मताधिक्याने मला निवडून दिला. त्याबद्दल मी सर्व सिल्लोडच्या जनतेचा या ठिकाणी आभार मानतो, त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदावर आमचे ज्येष्ठ नेते, नगरपालिकेचे ज्येष्ठ सदस्य, आमचे काका, आमचे मार्गदर्शक विठ्ठल मतारजी सपकाळ साहेब यांची उपनगराध्यक्ष पदी या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि त्याचसोबत गटनेता, आमच्या 29 नगरसेवकाचा गटनेता म्हणून आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर पंडित पाटील यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. ते गटनेता म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहे. त्यासोबत 3 स्वीकृत सदस्य या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे. आपले नंदकिशोर विठ्ठलराव सारे साहेब, विशाल जाधव आणि त्यासोबत बाबर बागवान या तिघांना या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी ते नियुक्त झालेले आहेत. त्यांचाही मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व जनतेच्या वतीनं. आणि पुन्हा सर्व जनतेचा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.